लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदीच्या घोषणेवरून मोठा गोंधळ निर्माण झालाय. नाफेड कुठे आहे असा थेट सवाल करत सायखेडा बाजार समितीत शेतकऱ्यांच्या संतापाचा स्फोट झालाय. 8 जूनपासून 100% कांदा खरेदी सुरू होणार या प्रशासनाच्या घोषणेवर विश्वास ठेवून हजारो शेतकरी आपला कांदा घेऊन बाजार समित्यांमध्ये दाखल झाले होते. मात्र प्रत्यक्षात नाफेड किंवा NCCFचा एकही अधिकारी उपस्थित नसल्याचं स्पष्ट झाल्यानं शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झालाय. त्यामुळे सायखेडा उपबाजारात परिस्थिती अधिकच चिघळली. शेतकऱ्यांनी बाजार समितीचे उपसभापती शिरीष गडाख आणि संचालक जगन्नाथ कुटे यांना थेट धारेवर धरत जाब विचारलाय. घोषणा व्हायरल करता पण खरेदी कुठे आहे असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलाय. नाफेडच्या घोषणेवर विश्वास ठेवून आलेल्या शेतकऱ्यांचा आज पूर्ण भ्रमनिरास झालाय. घोषणांचा गाजावाजा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीतील दरी पुन्हा एकदा यामुळे समोर आली आहे. 1580 रुपये भाव फिक्स, 1580 रुपये नाफेडवाले भाव देणार होते. मग आम्ही विचार केला, कांदा लगेच भरला, ग्रेडिंग करून इथं आणला आणि आमचा कांदा खाली 1380 रुपये गेला. खाली 1380. काय करायचं शेतकऱ्यांनी? मग हा मेसेज कशासाठी केला होता तुम्ही? कशासाठी? कमिटीवाली बोलते येणार आहे ते. कधी येणार आहे? निलाव संपून गेले तरी ते अजून अद्याप आले नाही. मी सर्व डॉक्युमेंट उतारा बितारा सगळं घेऊन आलेलो, इथं डॉक्युमेंट सगळे घेऊन आलेले, अजून ते आजपर्यंत शेतकऱ्याला तुम्ही काय वेड्यात काढताय का? मी सध्या कांदे घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंतचा उपबाजार आवार सायखेडा येथे आलेलो होतो. मार्केट कमिटीने सांगितल्याप्रमाणे मी सर्व कागदपत्र घेऊन की नाफेडची खरेदी सोमवारपासून, आणि न्यूजला पण बातम्या भरपूर वेळेला की 100% सोमवारी सकाळी कांदा लिलावात नाफेडचे अधिकारी सक्रिय होणार आहे हे आम्ही ऐकलं होतं. आणि आम्हाला मार्केट कमिटीने सांगितलं होतं की तुमच्या उतार्यावर कांदे असले पाहिजे, तुमचे कागदपत्र घेऊन या. त्यानुसार आम्ही ग्रेडिंग करून आणलेला आहे माल. कागद उतारा सुद्धा घेऊन आलोय, आधार कार्ड पण घेऊन आलेलो आहे. हे बघा, हा उतारा आहे, याच्यावर कांद्याची नोंद आहे रब्बी मधली 2025-26 ची. त्यानुसार कांदा घेऊन आलेला आहे. तुम्ही कांदा बघा, सर्व माल ग्रेडिंग करून आणलेला आहे. पण इथं आता लिलाव चालू झाल्यानंतर एक लाईन संपून गेली. तरी मार्केट कमिटीच्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं की नाफेडचे अधिकारी कुठे आहे, ते अजूनपर्यंत आले का नाही? तर ते बोलताय ते अजून कुठल्याच मार्केट कमिटीत आलेले नाहीये. आता प्रशासन या गोंधळावर काय स्पष्टीकरण देणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. अझर कादरी, नाशिक न्यूज, ओझर, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.